मागील 2 दिवसापासून पाऊस उघडल्यामुळे शेतकरी बांधवांची कापूस पिकामध्ये फवारण्याची लगबग सुरू आहे। मग अशा परिस्थितीमध्ये आज जर आपण कापूस पिकावरती बघितलं तर फुलकिडे म्हणजेच थ्रिप्स ह्या किडीचा प्रचंड प्रादुर्भाव आहे। बऱ्याचशा औषधाच्या फवारण्या बऱ्याचशा वेगवेगळ्या शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या औषधाच्या फवारण्या कापूस पिकावरील थ्रिप्स म्हणजेच फुलकिडीच्या नियंत्रणासाठी करून बघितल्या, परंतु त्याचा पाहिजे असा प्रभावी नियंत्रण त्या औषधापासून शेतकरी बांधवांना मिळालेलं नाही। परंतु रुद्र आणि पसम याला अपवाद आहे। तर शेतकरी बंधूंनो, 1 लिटर पाण्यासाठी 2 ml रुद्र आणि 2 ml पसम या प्रमाणात जर आपण जोडीला योग्य पीएच बॅलन्सर घेऊन जर फवारणी केली आणि फवारणी केलेल्या औषधाचं एकसारखं आच्छादन कापूस पिकावरती जर बसलं तर अतिशय चांगले रिझल्ट आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळालेले आहे। जे शेतकरी मारलेल्या औषधाचं एकसारखं आच्छादन कपाशीच्या पृष्ठभागावरती कपाशीच्या पानाच्या पृष्ठभागावरती देतात, पुरेपूर एकरी 200 ते 250 लिटर पाणी मारतात, त्या शेतकरी बांधवांना रुद्रपसम या 2 औषधाच्या जोडीमुळे हिरवा तुडतुडा, थ्रिप्स, पांढरी माशी या आणि काळा मावा, पिवळा मावा यासारख्या किडींना नियंत्रण मिळालेलं आपणास पाहावयास मिळालेलं आहे। तसेच हे औषध एक उत्तम अंडीनाशक म्हणून सुद्धा काम करतं। आता रुद्र आणि पसमची फवारणी करत असताना आपल्या तालुक्यातील शेतकरी डॉल्फिन ह्या औषधात प्रथम पसंती देतात। याचं कारण असं, फुलगळ होऊ नये, फुलाचं प्रमाण वाढावं, फुलाचं फळात रूपांतर म्हणजे कैरीत रूपांतर व्हावं, यासाठी डॉल्फिनचे अतिशय चांगले रिझल्ट मिळालेले आहे। तेव्हा शेतकरी बंधूंनो, तर चला घेऊया रुद्र आणि पसम। रुद्र 1 लिटर पाण्यासाठी 2 ml, पसम 1 लिटर पाण्यासाठी 2 ml आणि डॉल्फिन सुद्धा 1 लिटर पाण्यासाठी 2 ml याप्रमाणे आपण फवारणी करूया। जोडीला वापरायचा आहे आपल्याला योग्य पीएच बॅलन्सर।